हॅलो नमस्कार मित्रांनो, झेडपी आरोग्य सेवक भरती विषयी ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर पहा, नवीन जिल्ह्यातील जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्याच्या याद्या प्रसिद्ध झाल्या आहे, ज्यामध्ये जालना व नागपूर यांच्याकडून आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण वॉच करायचा आहे. त्यांनी काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ एकदम क्लिअरफुली संपूर्ण वॉच करायचा आहे. चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात. तर पहा, जिल्हा परिषद नागपूर यांच्याकडून जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्याची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मित्रांनो, यानंतर आपण जालन्याची सुद्धा जे काही कागदपत्र पडताळणी यादी आहे ती सुद्धा पाहणार आहोत. त्या मित्रांनो, आपला व्हिडिओ तुम्हाला बिना स्किप करता संपूर्ण वॉच करायचा आहे. तर आता या ठिकाणी तुम्हाला ही यादी हाईड केलेली दिसेल. मित्रांनो, यूट्यूबची काही पॉलिसी असल्यामुळं ही यादी हाईड करण्यात आली आहे. परंतु मित्रांनो, संपूर्ण यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळेल. लगेचच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्यायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक ही खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही तुमच्या यादीमध्ये नाव आलं की नाही ते चेक करू शकता. तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे 200 पैकी 136 मार्क घेणारा SC कॅटेगरीचा विद्यार्थी आहे, ज्याचे की कागदपत्र पडताळणीसाठी सर्वात एक नंबर नाव आलेलं आहे. तर आता या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पॉज करून सुद्धा तुमचं नाव चेक करू शकता, यादीमध्ये नाव आलं की नाही, किंवा संपूर्ण यादी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला लगेच जॉईन करून घ्यायचं आहे. संपूर्ण यादी पाहू शकता. किती विद्यार्थी आहेत ते पाहूया. सर्वप्रथम खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर पाहू शकता किती विद्यार्थी आहेत ते पाहूयात. तर या ठिकाणी पाहू शकता एकूण 364 विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलं आहे नागपूर विभागाकडून. तर पाहू शकता. तर या ठिकाणी 90 मार्क्सवाला सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं आहे. तर पाहू शकता SC कॅटेगरीवाला विद्यार्थी आहे, त्या ठिकाणी OBC वाला पण आहे, ज्याला की 90 मार्क्स घेऊन सुद्धा त्याला कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे. पाहू शकता मित्रांनो, यावरून तुम्हाला एक अंदाज येईल कट ऑफ किती खाली आलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. कट ऑफ खूप जास्त खाली आलेला आहे. तर या ठिकाणी पाहू शकता. तर आता या ठिकाणी त्यांनी नागपूर विभागाकडून काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. त्या सूचना तुम्हाला संपूर्ण क्लिअरफुली वाचायच्या आहेत. तर पाहू शकता काही सूचना आहेत, महत्त्वपूर्ण सूचना आहेत मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत, ज्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं कुठं होणार आहे त्याचा पत्तासुद्धा तुम्हाला एकदा सांगण्यात आला आहे. तर पत्ता पाहूयात मित्रांनो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पत्ता पाहिजे जिथे आपल्याला पोहोचायचं आहे. तर आबासाहेब खेडकर सभागृह, जिल्हा परिषद नागपूर, GPO चौक, नवीन इमारत, रवी भवनाच्या समोर, सिव्हिल लाईन नागपूर. त्या ठिकाणी पिनकोडसुद्धा दिला आहे. या ठिकाणी तुम्हाला जाऊन पोहोचायचं आहे. तर या ठिकाणी हा पत्ता देण्यात आला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या राखण्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या सूचना तुम्हाला देण्यात आल्या आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला ह्या राखण्यामध्ये ज्या ज्या सूचना दिल्या त्या अतिशय क्लिअरफुली ऐकायच्या आहेत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं अर्ज क्रमांक 1 ते 90 विद्यार्थ्यांनी सकाळी 10 वाजता 7 ऑगस्ट 2024 रोजी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही म्हणताल अर्ज क्रमांक 1 ते 90 म्हणजेच काय? तर मित्रांनो, इथे पाहू शकता 1 ते 90 म्हणजे काय तुम्ही विचारताल. तर इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणी सिरियल नंबर दिला आहे 1 नंबरचा. तर तिथेच खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर पाहू शकता इथे 90 मार्क्स म्हणजे जे काही 90 सिरियल नंबर आहे ते पाहू शकता. इथे प्रियंका आहे. तर या ठिकाणी प्रियंकापर्यंत पहिल्या दिवशी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यानंतर 91 तर किती आहे ते पाहूयात. आता या ठिकाणी आता त्यानंतर आहे मित्रांनो, अर्ज क्रमांक 91 ते 181 वाल्यांचं 8 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यानंतर आहे अर्ज क्रमांक 181 ते 270, त्यांचं दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 ऑगस्ट 2024 रोजी सेम सकाळी 10 वाजता तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला आता अर्ज क्रमांक तर कळलंच असेल. त्यामुळे मित्रांनो, आपण डायरेक्ट पुढे घेऊयात. त्यानंतर आहे सर्वात शेवट म्हणजे अर्ज क्रमांक 271 ते 364 वाल्यांनी 10 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता तुम्हाला तिथे जाऊन पोहोचायचं आहे. तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या दिवशी होईल. तर पाहू शकता 271 ते 364. तर पाहू शकता एकूण सिरियल नंबर आहे 364. तर याप्रमाणे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर या ठिकाणी सर्व माहिती तुम्हाला एकदम व्यवस्थित त्यांनी सांगितलं आहे. तर अशा प्रकारे तुमचं नागपूर या विभागासाठी कागदपत्र पडताळणी होणार आहे. मित्रांनो, यामध्ये जर तुम्हाला काही अडचणी असेल तर त्या मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तर आता या ठिकाणी जालना झेडपी विभागाकडून सुद्धा कागदपत्र पडताळणीसाठी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ती आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. तरी संपूर्ण यादीमध्ये तुमचं नाव आलं की नाही ते मी चेक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं डॉक्युमेंट कधी होणार आहे ते सांगतो. तर या ठिकाणी पाहू शकता 30/7/2024 रोजी सकाळी 10-10:30 वाजता तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. ते म्हणजे यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद जालना येथे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर मित्रांनो, असं होतं जालना विभागासाठी अपडेट. मित्रांनो, भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.